गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार, तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये, जिथे आपण डेली वरती अनालाइज करतोय, शिकण्याचा प्रयत्न करतोय, समजण्याचा प्रयत्न करतोय मार्केटला, की मार्केटची उद्याची दिशा, या मार्केटचा उद्याचा मुवमेंट कसा असू शकतो आणि त्याप्रमाणे आपण कसा आपला ट्रेड प्लॅन करू शकतो, या आपण त्याचा आराखडा कसा निर्माण करू शकतो. कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं मी की 150-200 पॉइंट्स गॅपअप डाऊनचा विषय दिसतोय, तर मार्केटने 108-110 पॉइंट्स गॅप डाऊन दिलेलं होतं. पण गॅप डाऊन देता मी तुम्हाला पहिला मुद्दा काय सांगितला, की हा माझा ना नो ट्रेडिंग झोन आहे. कुठला? जो पिवळा बॉक्स बनवलेला आहे तो माझा नो ट्रेडिंग झोन आहे. तर तुम्ही नीट बघाल आणि समजण्याचा प्रयत्न कराल की या लेवल्स आपण ज्या काढलेल्या त्याच्यावरती जर मी नो ट्रेडिंग झोन म्हणत असेन या बोलत असेन, त्यामुळे काहीतरी कारण असतील. कारण का झालंय काय, जेव्हा मार्केट गॅप डाऊन ओपन झालं, मार्केटनी रेंज तोडण्याचा प्रयत्न केला आणि मार्केट त्याच लेवलला राहिलंय. बघा, त्याच लेवल राहिलंय. आज पूर्ण दिवस मार्केट कन्सोलिडेट झालेलं आहे, एकदम एकाच रेंजमध्ये राहिलेलं आहे, एकाच बॉक्समध्ये राहिलेलं आहे. आमच्या फॅमिली ग्रुपवरती पण खूप लोक त्रास देत, काय चाललंय मार्केटमध्ये एवढी उलाढाल चालले आणि मार्केट खाली पडत का नाहीये, कमवण्याची संधी का भेटत नाहीये. त्याचं उत्तर एकच आहे. मी कालच्या व्हिडिओमध्ये पण तुम्हाला वारंवार सांगितलं, मार्केट जर उद्या नेगेटिव्ह न्यूज देत असेल तर मार्केट उद्याच्या उद्या खाली येणार नाही. मार्केटला टाइम लागतो रिएक्ट करायला. ठीक आहे. पहिलं काय व्हायचं ना, की मार्केट जशी न्यूज आली की पेनिक सेलिंग यायची आणि मार्केटमध्ये मोठा खालचा या वरचा एक मुवमेंट बघायला भेटत आहे. झालंय काय, आता ग्लोबल मार्केटला टक्कर देण्यासारखं खूप नीट प्रमाणे ऐका, शांतपणे ऐका आणि समजून घ्या मार्केटची कंडिशन काय. आपल्या मार्केटची आपली कंडिशन एवढी चांगली आहे, एवढी स्ट्रॉंग आहे की आता आपण ग्लोबल मार्केटला टक्कर देऊ शकतो. कारण का होतंय माहितीये का, बाकी मार्केट्स खाली पडल्या. क्रिप्टोचं बघा ना, क्रिप्टो तुम्ही त्यांना ऐकलं असाल की कुठला तरी एक ट्रेडर आहे क्रिप्टोचा, त्याने आपल्या गाडीमध्ये लॅम्बोर्गिनीमध्ये आत्महत्या केल्याचा अशी घटना आलेली आहे. खूप व्हायरल चाललंय ते. 60 ते 70% लॉस झाल्या लोकांना. आणि हा लॉस कसा झालेला आहे, गेल्या हप्त्यात आपल्या तात्या म्हणजे तुम्ही समजून जा कोणते, तात्यांनी मोठेपणाने सांगितलं की मी 100% टॅक्स लावणार आहे अमुक अमुक देशाला, या बाकीच्या लोकांना पण. आता ही धमकी असेल या काम असेल तर माहिती नाहीये. त्यानंतर झालं काय, आज सांगितलं की मला असं काही करायचं नाहीये, मला तुम्हाला टेन्शन द्यायचं नाहीये, तुमच्या देशाला काय असं खाली पडायचं नाही, तर तुम्ही टेन्शन नका घेऊ, आपण ह्याचं काहीतरी वर्कआउट करूया. आता बघा, ह्याच्यामध्ये पॉलिटिक्स नक्कीच कुठेतरी आहे. सांगण्यात, बोलण्यात, ऐकण्यात असं पण काही गोष्टी आलेल्या आहेत, समजण्यात पण अशा गोष्टी आल्या आहेत ज्या आपण युट्यूबच्या माध्यमातून बोलू शकत नाहीये. पण मी तुम्हाला हिंट देण्याचा प्रयत्न करतोय की त्यांच्याच एका फॅमिली मेंबरनी शॉर्ट केले, खालचे ट्रेड घेतले, विषय संपवला. म्हणजे बोलण्याच्या अगोदर एक दिवस अगोदर, एक तास अगोदर समजा, नवीन कंपनी बनली, नवीन कंपनीमध्ये करोडो रुपये आले, लाखो करोडो रुपये आले आणि शॉर्ट केलं, ट्रेड घेतला आणि निघून गेला. ह्याला बोलतात मॅनिप्युलेशन, ह्याला बोलतात ट्रॅपिंग. आणि आज जेव्हा प्रॉफिट झाले तेव्हा ठीक आहे, आता जाऊ दे, मार्केट पुढे जाते तिकडे. असंच आपल्या सोबत पण आपल्या मार्केटमध्ये पण होतं. म्हणून सांगितलं की लेवल्सला तुमच्या रिस्पेक्ट करा. बघा, लेवल्स ह्या आहेत ना तुमच्या आयुष्यातल्या लक्ष्मण रेषा आहेत. लक्ष्मण रेषा म्हणजे काय, जर ती पार केली तर आपला आघात होणार जरूरच आहे, आपल्याला घात होणार जरूरच आहे, आपल्याला काहीतरी पीडा येणार आहेच, आवश्यक आहे. म्हणून ती लक्ष्मण रेषाचा मान ठेवणं खूप जरुरी आहे. एवढी लोक सगळी बोलतात, खूप लोक बोलतात अरे सपोर्ट रेसिस्टन्स काय नसतं, लाईनी आखणं काय नसतं, पण जो अभ्यास आहे त्यामध्ये काहीतरी कारण असतात. मी व्हिडिओ शांतपणे बनवतोय, मी तुम्हाला हर वेळेला काय उदाहरणं देत असतो, पण आज मी काय देणार नाही. मार्केटने आज तसं काही केलं नाहीये, पण त्याच्या पाठचं रिझन तुम्हाला सांगतोय की वर्ल्ड वाईड ग्लोबल मार्केटला घटना ज्या घडल्या त्यांनी आपल्या मार्केटला
काहीच परिणाम नाही झालाय. ह्याचा अर्थ काय तो समजून घ्या. ह्याचा अर्थ असा होतो की वी आर स्ट्रॉंग, म्हणजे आपलं मार्केट खूप स्ट्रॉंग आहे. जर स्ट्रॉंग आहे तर मार्केटला आता वरची दिशा पकडणं जरुरी आहे. मला असं वाटत होतं की नाही, खूप काही गोष्टी घडतायत, तर मार्केट खाली येण्याच्या दिशेमध्ये आहे का, तर असं आता दिसत नाहीये. कारण का मार्केटने प्रत्येक वेळेला आपल्याला प्रूव्ह केलंय, इंडियन मार्केटने, भारतीय मार्केटने स्वतःला प्रूव्ह केलेलं आहे, स्वतः एकटा उभा राहिलेला आहे, कुठेही मोठा फॉल येऊन दिला नाहीये. या पेनिक सेलिंग असा विषय काढून दिलाय. त्यासाठी मी सगळ्या आपल्या ट्रेडरचा धन्यवाद करतो. का माहिती काय, जेव्हा सगळीच जर निघायला लागली ना, तेव्हा मार्केट खाली येतं. पण लोकांनी बाईंग करत गेलेत. बाईंग का केलेत? कारण का आपल्या भारताच्या करन्सीला या फिर स्टॉक मार्केटला वरती येण्याचा, वरती सपोर्टला ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केला. त्यांचे खूप आभार, जे FIDI वाले असतील त्यांचे. बाकी आपला विषय काय, आपला विषय की मार्केट वर जाऊ या खाली जाऊ. आपण इंट्राडे वाले, स्ट्रॅटेजी वाले, त्यामुळे आज जे भेटतील ते आपले, उद्या जे भेटतील त्याचा आपण विचार नाही करत. प्रेझेन्स काय आहे की आता मुवमेंटला काय होतंय या घडतंय त्याच्यावरती आपण ट्रेड करतो. त्यामुळे ना, जर तुम्ही खरंच इंट्राडे ट्रेडर बनायचं असेल, इंट्राडे प्लेयर, FNO प्लेयर्स, तुम्ही स्टॉक मार्केटमध्ये राहण्याचा प्रयत्न करताय लॉंग टर्मला, तर डोक्यातून सगळे विचार काढून टाका की उद्या काय होईल, आज होईल, आत्ता काय होईल ना, दिस मुवमेंट, तो विचार जर केलात ना, तुम्हाला क्लिअर पिक्चर येईल. त्यासाठी काल आपण बघा वीकली, डेली सगळ्या गोष्टी 15 मिनिट, 1 तासाचा अभ्यास केला. हप्ता संपलेला, त्यामुळे सोमवारचा जो व्हिडिओ असतो तो आपण रविवारी रात्री बनवतो. कारण का आपल्याला खूप काही न्यूजचा परिणाम कळतो, काय घडल्या असतील घटना गेल्या हप्त्यामध्ये, 2 दिवसामध्ये, शनिवार रविवारी, मार्केट बंद झाल्याच्या नंतर शुक्रवारी, तर ते आपण आराखड्यामध्ये घेऊ शकतो, आपल्या जजमेंट मध्ये घेऊ शकतो. मी काल सांगितलं की मी जर ट्रेड करत असेल, खाली जर मार्केट सुटत असेल तर मला 80% प्रॉफिट होण्याची शक्यता आहे. जर इकडं मार्केट खाली आलं तर किती, 25,080च्या लेवलला, आणि जर वरती असेल तर 20%च. बघा मार्केट आज गॅप डाऊन झालं आणि वरच्या साईडला जायचा प्रयत्न करत होता, वरच्या साईडला जायचा प्रयत्न करत होता, वरच्या साईडला जायचा प्रयत्न करत होता, पण जास्त नाही गेलाय, जास्त नाही गेलाय. त्यामुळे त्यामुळे आता असा सिनेरिओ बनतोय, मी हे पहिले काढून टाकतो. आणि हा आजच्यासाठी होता. उद्या तुम्ही बोल की 20%, कारण का उद्याची अपॉर्च्युनिटी जास्त चांगली आहे असं मला दिसून येते. कारण का मार्केटने जर आज होल्ड केलंय ह्या लेवलला, म्हणजेच ह्याच लेवलला नसते रेस्पेक्ट केलंय. माझ्या फॅमिली ग्रुपवरती मी आज एक कमेंट केलेली की आय एम हॅपी टुडे. आता तुम्ही बोलाल की मी आय एम वाय हॅपी टुडे, तर खूप लोकांनी मला प्रश्नावरती उत्तर दिली. प्रश्न उत्तराची आमची चालूच असते फॅमिली मेंबर्स बरोबर, की आज मी खुश काय. बघा, मी आज खुश काय, कारण का मार्केटने आज असं काहीच नाही केलं जिकडे मला प्रॉफिट होऊ शकतो या माझ्या लेवलचा टेस्ट केलेला नाहीये. तर माझ्या लेवलला तो थांबून राहिलेला आहे. जी लाईन आपण आखले, जी लाईन काढले, त्या लाईनीवरती झाले. म्हणजे लाईन म्हणजे टेक्निकल भाषेमध्ये जे लेवल डिस्कस केल्यात त्या लेवल्सला तो रेस्पेक्ट करतो. रेस्पेक्ट करतो म्हणजे माझा अभ्यास कुठे ना कुठेतरी चांगल्या प्रकारे प्रगतीच्या मार्गावरती आहे. आणि ही गोष्ट मला समजते, बाकीच्यांना पण समजते. खूप मेसेजेस आलेत मला, धन्यवाद, आजच्या दिवशी आम्ही काहीच केलं नाहीये, आम्ही केलेलं आहे तुमच्या देशामुळे. तर कुठे ना कुठेतरी माझ्यामुळे कोणाची मदत होत असेल, भलत असेल, तर याच्यासारखी चांगली गोष्ट नाही. मी स्वतः नशिबाने समजतो की मी कोणासाठी उपयोग येतो. म्हणून हाच माध्यम, युट्यूबचा माध्यम मी निवडलाय. का, की जो प्रवास मी केलाय, जो त्रास मी केलाय, त्या मी चुका केल्यात, त्या चुका तुम्ही नका करू. तेच मी माझ्या फॅमिलीमध्ये, माझ्या सेशन्स मध्ये सांगतो. मी फॅमिली म्हणजे आमचा ग्रुप आहे फॅमिलीचा, ट्रेडरचा, जो आमचा सेशन चालतो, आपले क्लासेस चालतात, त्याचा ग्रुप आहे आमचा. तिकडे मी सगळं डिस्कशन करतो. मी ट्रेड्स टाकतो, नाही टाकतो, थांबा कुठे चाला, कुठे थांबा, कुठे काढा, म्हणजे त्याप्रमाणे लेवल्स कळतात. हर एक तासाला अपडेट देणं अशक्य असतं, पण मी तरी पण प्रयत्न करतो की यस, माझ्या ट्रेडिंग हवर्स मध्ये माझ्या फॅमिलीला, या माझ्या बरोबर जे चाललेत, या माझ्या बरोबर जे शिकलेत, ज्यांना मी शिकवलंय, ज्यांना समजवलंय, त्यांना कुठे ना कुठेतरी फायदा झाला पाहिजे. तरच माझ्या शिकवण्याचा त्यांना फायदा आहे. तर मी क्लासेस मध्ये सांगतो, मी माझ्या सेशन्स मध्ये सांगतो हर वेळेला
की म्हणून थांबा, शिका, समजा, त्यानंतर काहीतरी करा, तेव्हाच तुम्ही खरे ट्रेडर बनाल. ओके, तर लेवल्स आपल्या कालच्याच राहणार आहेत. मी कसा आराखडा अजून काही नवीन बनवणार नाही, कारण का मार्केटने आपल्या लेवलला रेस्पेक्ट केले म्हणजे आपला अभ्यास पुढे चाललेला आहे. त्याचप्रमाणे ट्रेंड लाईन जी आहेत खालच्या त्या तुम्ही पण बघून घ्या. तर उद्या आपण खूप क्लिअर आहे, उद्या माझा पहिला टार्गेट बहुतेक वरच्या साईडलाच मी ट्रेडिंग करण्याचा प्रयत्न करेन, कारण का मार्केटने होल्ड जर केलंय तर मार्केट सडन डिप देणार नाही. एवढ्या पॅनिक सिच्युएशन मध्ये पण, एवढ्या ग्लोबल निगेटिव्ह न्यूज मध्ये पण मार्केटचा होल्ड करत जाईल. आणि कुठे ना कुठेतरी सत्य आणि तथ्य आहे की खालनं प्रेशर आहे. ठीक आहे, जर बघाल मार्केट इकडनं ह्या झोन मधनं आता मार्केट एक नेक्स्ट झोन मध्ये आलेलं आहे. बघा नीट ऐका, हा एक झोन आहे आणि हा एक झोन आहे. तर मार्केट आता ह्या झोन मधनं ह्या झोन मधलं आलंय. त्यामुळे नाव रेसिस्टन्स बिकेम सपोर्ट, म्हणजे रेसिस्टन्स जो होता ना, जो अडथळा होता, तो आता सपोर्ट सारखं काम करत आहे. म्हणजे याचा अर्थ आता नवीन रेसिस्टन्स बनण्याची तयारी चालली. नवीन नाही, जुनाच आहे, पण एक आता नवीन प्रगती, एक नवीन पाऊल या नवीन ठिकाणी जाण्याचा मार्ग आहे. मी अशाच भाषेमध्ये, सोप्या भाषेमध्ये शिकवण्याचा प्रयत्न करतो माझ्या फॅमिली मेंबर्सला, माझ्या स्टुडंट्सना, की जेणेकरून त्यांना येणाऱ्या भविष्यात मदत हो. बघा, फक्त शिकवणं हा खूप इझी आहे, पण समजवणं, या समोरच्याला समजलं की नाही समजलं, हा पण भाग तेवढाच गरजेचा आहे. 15 मिनिटाचं सेशन, अर्धा सेशन या 1 तास सेशन क्लासेसचा आमचा असतो, कधी 1.5 तास 2 तास पण चालतो. का? कारण का मी सगळ्यांना विचारतो, तुम्हाला समजलं की नाही समजलं, नाहीतर पुन्हा समजायला तयार आहे. मी एक गोष्ट 10 वेळा सांगेन, कारण का मला पण आयुष्यात एक गोष्ट 10 वेळा समजवल्याच्या नंतर समजलेली आहे. म्हणून मी आता सक्सेसफुल आहे. तुम्ही समोरच्याला पण त्याच हिशोबाने समजू की त्याला पण 2-3 वेळा समजावायला लागेल. आणि हाच प्रवास आज सगळ्यांना आम्हाला फायदेशीर ठरतोय. उद्यासाठी मी नक्कीच प्रयत्न करेन की पहिला टार्गेट माझा 320चा, 320, 325चा, आणि जर तोडला तर 420 पर्यंत मार्केट येण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. कारण का उद्या आहे एक्सपायरी, ती पण आहे दिवाळी स्पेशल. ओके, तर दिवाळी स्पेशल एक्सपायरी म्हणजे मार्केट काही ना काहीतरी देऊन जाईल. मला खूप लोकांनी सांगितलं, सर हॅपी दिवाळी, आमची दिवाळी झाले, फुल धमाका. म्हणजे बोनस आमचा गेल्या हप्त्यात आला 3 दिवसामध्ये, आज आणि ह्या हप्त्यात बघा काय होतं ते, पण आमचं 3-4 दिवसांमध्ये गेल्या सेशन्स मध्ये आमचा बोनस झालेला आहे. त्यामुळे खूप बरं वाटतं ऐकून की काही ना काहीतरी गोष्टी त्यांनी प्राप्त केल्यात. पैसा प्राप्त करण्यापेक्षा, पैसा कमवण्यापेक्षा त्यांनी ज्ञान घेऊन आपल्या प्रगतीच्या मार्गावरती पाऊल उचललेत, ही सर्वात मोठी गोष्ट आहे. पैसा कधी पण कमवू शकतो आपण, बरोबर आहे. खूप लोकांना चुकीचं वाटेल, आम्ही एवढी मेहनत करतो आम्हाला भेटत नाहीत पैसे. बघा, तुम्ही पैशाच्या पाठी नका जाऊ, तुम्ही ज्ञान प्राप्त करा, नॉलेज घ्या, आणि हा जो ज्ञान आहे ना, तो तुम्हाला येणाऱ्या भविष्यामध्ये थोड्या वेळाने, त्याला वेळ लागतो, टाइम लागतो, टाइम द्यायला लागतो हर एक गोष्टीला. झाडाला झाड लावलात, पाणी घातलात, खत घातलात की उद्याच फळ देत नाहीत, त्याला टाइम लागतो. त्याच वेळेला, त्याच सीझनला, मौसमला आपण बोलू शकतो, या त्या वातावरणामध्ये जिथे झाड लावलंय तिथेच. तुम्ही बोलाल की आंबा मला थंडीमध्ये येऊ दे, पॉसिबल कसं आहे? आंबा सीझन एप्रिल मे जून महिन्याचा आहे, गरमीतलं फळ आहे ते. तुम्ही जर मागत असाल की मला डिसेंबर नोव्हेंबरला मला आंबा पाहिजे, तर पॉसिबल नाही. म्हणजे ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीला समजण्याचा प्रयत्न करा, स्वतःला कंट्रोल करण्याचा प्रयत्न करा. कंट्रोल म्हणजे ट्रेडिंग मध्ये आज खूप लोकांनी असं पण केलं, आला गेला आला गेला आला गेला, नका करू. लेवल्स बघा ना, काहीतरी मुवमेंट दिसू दे. त्याचप्रमाणे ओवाय जर आपण बघायचं असेल तर ओवाय साठी बघा, नक्कीच उद्या 200च्या लेवलला जेवढे आहेत 177, आणि त्याच लेवलला जर बघाल ना तर 115 आहेत. आता ठीक आहे, वरच्या लेवलला बघूया आपण किती आहेत. इथे 170 आहेत 300च्या लेवलला, आणि मी जर बघतो 100च्या लेवल तर 124 आहेत. म्हणजे मार्केट कधी, मला वाटतं 100, 250, 300 रेंज मध्येच अटकले. परत येऊन आपण जरा बघूया आपला आराखडा कसा आहे, की मार्केट लगभग 100
आणि 200-300च्या लेवलमध्ये आहे, तर ते नक्कीच आहे. म्हणजे ओवाय खरं सांगतोय, तर हा विचार आहे की ओवाय आणि मार्केट जर एकत्र चालत आहेत, तर उद्या येणाऱ्या जर ओआय मध्ये तुम्हाला पॉझिटिव्ह दिसला, स्ट्रॉंग दिसला, तर नक्कीच वरची ट्रेड करा. काय ना काहीतरी तुम्हाला प्रॉफिट होण्याची शक्यता चांगलीच आहे. मार्केट पण चांगल्याच लेवलला आहे. जर इकडनं मार्केट जर वरती जात असेल ना, तर खूप वेगळ्या अपॉर्च्युनिटी आपल्याला बघायला भेटतील. वरचे मार्ग आपले खुलतील. ठीक आहे, वरचे मार्ग खुलतील. इथे आपली एक मोठी ट्रेंड लाईन पण आहेच आहे नक्कीच, जी पण तोडणं मार्केटला गरजेचं आहे. त्यामुळे जर ओव्हरऑल बघाल तर मार्केट ह्या लेवलला चाललेलं आहे. म्हणजे एक प्राइस ऍक्शन सकट चाललेलं आहे. प्राइस ऍक्शन कुठे मोडत नाहीये. तर उद्या माझं प्राइस ऍक्शन साठी मला मुवमेंट असा पाहिजे आणि इकडनं असा पाहिजे, तर मी बोलेन की यस वरची मार्ग आपले खुलतील. पण उद्यासाठी हे येणारे मार्ग खुलतील, दिवाळी नंतर या ह्या 2 दिवसांमध्ये खुलतील. पण उद्या येणाऱ्यासाठी आपण ह्या लेवललाच रेस्पेक्ट करत काहीतरी करूया. ठीक आहे, तर फर्स्ट टार्गेट माझा उद्या हा असेल, माझा सेकंड टार्गेट उद्या हा असेल. आणि मार्केट जर खाली यायचं असेल तर मार्केटनी ह्यात आजचा डाऊन म्हणजे लगभग 180 तोडला पाहिजे. तिकडनं मला 2580चा टार्गेट मला भेटेल. आणि त्यानंतर माझे अजून खाली मार्ग आहेत, लेवल्स लावलेले आहेत. ठीक आहे, तर उद्याचा दिवस तुमचा खूप चांगला जाऊ, कारण का एक्सपायरी आहे. तुम्ही ग्रीन मध्ये क्लोज व्हावं. येणारे 2-4 दिवसामध्ये दिवाळी जी आहे तुम्हाला भरभराट द्यावी, त्यामुळे तुम्ही शांतीने ट्रेड करा. सेटअप्स बघा, कॅन्डल्स बघा, इंडिकेटर्स बघा, त्यानंतर काहीतरी ट्रेड करा. माझ्या मी सेशन्स मध्ये, माझ्या क्लासेस मध्ये मी हर वेळेला त्या गोष्टी समजवत असतो, प्रयत्न करत असतो. त्याचा काय ना कुठे ना कुठेतरी फायदा होत असतो. तसं तुम्ही पण फायदा घ्या गोष्टींचा, अनुभव घ्या, एक्सपिरियन्स घ्या, आणि त्यानंतर काहीतरी करा. तर तुम्ही एक चांगल्या ट्रेडरचा प्रवास चालू कराल. ठीक आहे, माझा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. धन्यवाद. गुड नाईट.